तुम्हाला कधी कैऱ्या फोडून आयत्या तोडून मिळाल्यात का? आज आमच्या घरी पाहुण्यांनी तशा खास कैऱ्या दिल्या होत्या आणि मग काय लोणचं बनवायची लगबगच सुरू झाली. म्हणलं आमची लोणचं बनवायची पद्धत तुमच्यासोबत पण शेअर करावी. बाय द वे, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं, ते पण अगदी पारंपरिक पद्धतीने. चला तर मग आपण सुरुवात करूया. मी कालच कैरीच्या फोडींना हळद मीठ लावून एक 2-3 तासासाठी ठेवलं होतं आणि मग झोपायच्या आधी त्यांना चाळणीत निथळत ठेवलं होतं, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी त्यांना सुकत घालूया. तर मी तुम्हाला ते रेकॉर्ड करायचं विसरली, पण मी तुम्हाला कसं ठेवलं होतं हे दाखवते. तर मी एक चाळण घेतलेली, जिथे तुम्ही पुरणाची जाळीसुद्धा वापरू शकता. ती एका पातेल्यावर ठेवली आणि त्याच्यावरती एक कॉटनचं फडकं किंवा ओढणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी ठेवून द्यायच्या. मग रात्रभर ते पाणी चाळणीतून बाहेर निघतं आणि आपल्याला सुकलेल्या कैऱ्या सकाळीच मिळून जातात. तर मी ठेवलं होतं, तर एवढं पाणी साचलं होतं माझं मिठाचं. तर ते पाणी आपल्याला काही लागणार नाहीये, ते ओतून द्या. आता मी इथे 2 भांडी घेतली, जेणेकरून ज्यात माझ्या कैऱ्या बसतील. त्याच्यावरती पेपर ठेवलाय, न्यूजपेपर असतील किंवा दुसरे टिश्यू पेपरला चिकटेल ते न्यूजपेपर किंवा असे वहीचे कागदच ठेवा. त्याच्यावरती कैऱ्या अशा आपल्याला पसरवून ठेवायच्यात, खूप दाट नाही ठेवायच्या, जेणेकरून त्या व्यवस्थित सुकल्या पाहिजे. ह्या अशा पद्धतीने मी 2 भांड्यांमध्ये कैऱ्या डिव्हाइड करून ठेवल्या होत्या. सो त्या आपण फॅन खाली सुद्धा सुकवू शकतो आणि त्यांना एक अर्धा तासाचं ऊन दिलं तर अजून छान वाटतं, म्हणून मी एक अर्ध्या तासासाठी उन्हात ठेवलं होतं. अर्धा तास ऊन दिल्यानंतर मग मी त्यांना घरात फॅनच्या समोर सुकवत ठेवलं. चला तर मग आपण मसाला बनवायला घेऊया. मसाला पण आपण घरीच करणार आहोत. इथे मी 10 ते 12 लवंग आणि मिऱ्या घेतल्या, थोडीशी दालचिनी घेतली आहे, त्यानंतर 50 ग्रॅम बडीशेप घेतली आहे, खडा हिंग घेतला आहे. आपण हिंग पावडर सुद्धा वापरणार आहोत, पण खडा हिंग आणि चव जास्त चांगली. त्यानंतर इथे मी 2.5 चमचे आपले टीस्पून मेथीचे दाणे घेतलेत. त्यानंतर इथे 3 हळकुंडे घेतले. हळद सुद्धा वापरणार आहे, पण हळकुंड आणि खड्या हिंगाने खरंच खूप चांगली चव येते लोणच्याला. आणि इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे. त्याचबरोबर आपल्याला पूर्ण मोहरी सुद्धा लागणार आहे, जी आपण फोडणीसाठी वापरणार आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी, आणि दुसरं म्हणजे तिखट मिरची पावडर सुद्धा घेतली आहे, जेणेकरून आपलं लोणचं असं झणझणीत आणि चटपटीत होईल. तर कुठल्याही ब्रँडची तुम्ही मिरची पावडर इथे वापरू शकता. शक्यतो घरगुती मसाला, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं आपण सौदा वगैरे ॲड केलेला असतो, तो वापरू नका. तर हे सगळे आपले पदार्थ आहेत. आता मी इथे गॅसवरती कढई तापायला ठेवते आहे, कारण की आपण जितके पण जिन्नस घेतलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी पहिलं लवंग मिरी टाकते आहे, त्यानंतरच त्याच्या पाठोपाठ आपले सगळेच पदार्थ याच्यात जाणार आहेत, जसे की दालचिनी, बडीशेप, मेथीचे दाणे आपल्याला जास्त करपू द्यायचे नाही आहेत. त्याच्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेणार आहे. खूप जास्तही भाजायचं नाही, आपल्याला जस्ट गरम करायचं आहे. ते थोडासा सुगंध सुटला की गॅस बंद करून हे सगळे जिन्नस आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे ते. तर आणि सारखं हलवत राहायचं आहे, एक ठिकाणी ठेवायचं नाही आहे, कारण की हलक्या हलक्या गोष्टी आहेत तर त्या करपू शकतात आणि करपलं तर आपल्या लोणच्याची चवसुद्धा बिघडू शकते. सो आपल्याला त्याची तेवढी काळजी घ्यावी लागणार आहे. हे व्यवस्थित भाजल्यानंतर मी आता याला एका डिशमध्ये काढून घेते. आता मी त्याच कढईत थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळकुंड आणि खडा हिंग हे तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसंच तेल टाकलं आहे, पण त्याने काय होतं, जो खडा हिंग आहे ना तो खूप टफ असतो, भाजल्यानंतर तो थोडासा हलकासुद्धा होतो. सो आपल्याला तो वाटायलासुद्धा जास्त जड जात नाही. आणि मी आपला हा मसाला खास पाट्यावरच वाटणार आहे, कारण की माझी आजी तसंच करायची आणि तिने सांगितलं की मिक्सरपेक्षा पाट्यावरती थोडंसं असं भरड टाईप येतो आणि तो मसाला आपल्यानंतर चांगला लागतो चवीला सुद्धा. तर त्याच्यातच मी हळकुंड सुद्धा भाजून घेते व्यवस्थित तेलामध्ये.
हळकुंडसुद्धा भाजल्यावरती थोडीशी हलकी होतात, सो वाटायला आपल्याला जड जात नाही. त्यानंतर मी ते मोहरीची डाळ घेते, तीसुद्धा आपण भाजून घेणार आहे. तर माझे सगळे जिन्नस इथे भाजून तयार आहेत. तर चला आपण आता ते वाटून घेऊया. हळकुंड डायरेक्ट पाट्यावर वाटायला थोडं अवघड जातं, सो मी इथं खलबत्त्यात थोडंसं त्यांना कुटून घेणार आहे आधी, थोडेसे मोठे मोठे तुकडे. आणि आता मी पाटा इथे स्वच्छ धुवून घेतला होता, आता मी त्याला पुसून घेते कोरडा करून. आणि आपल्या लोणच्याला थोडंसुद्धा पाणी लागता कामा नये, कारण की पाणी लागलं तर लोणचं दीर्घकाळ टिकणार नाही. आणि पाटा आणि वरवंट दोन्ही कोरडं करून घेतलं. तर आपण पहिले इथे हिंग बारीक करणार आहेत. आधी आपण त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे, नंतर आपण एकत्र मसाल्यामध्ये त्याला वाटणार आहे बाकीच्या गोष्टींसोबत. तर असे थोडेसे कारण हिंगाचं टेक्स्चर सुद्धा डिंकासारखं असतं आणि टफ असतं ते. तरी आपण आधी तळून घेतलं होतं ना, त्यामुळे ते थोडंसं असं हलकं झालं आपल्याला क्रश करायला. आता हे असं जाडच मी एका साईडला काढून घेते आणि आपल्या बाकीच्या गोष्टी ज्या होत्या, जे बडीशेप, लवंग, मिरी, दालचिनी, ते सगळं मी आता वाटून घेणार आहे. हे सगळं सुद्धा आपल्याला आधी असं ठोकूनच बारीक करून घ्यायचं आहे, कारण की कुठले पण असे जे जड गोष्टी असतात ना, त्या पाट्यावर वाटायच्या आधी आपण असे ठोकूनच बारीक करून घेतो, त्याच्यानंतर आपण त्या वाटतो. आणि माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, एका हाताने रेकॉर्ड करत होते, तर ऑफकोर्स मी एका हाताने वाटलेलं नाही आहे, पण व्हिडिओमध्ये घेण्यासाठी मी असं तुम्हाला कसं वाटते ते दाखवलं आहे. आणि आपलं आता मसाला वाटून झाला आहे, त्याच्यानंतर मी इथे मोहरीची डाळ जी आपण घेतली होती ना, त्याच्यातली अर्धी डाळ मी इथे वाटायला घेतली आहे. आणि ती जस्ट एकदाच फिरवून घ्यायची, जास्त बारीक नाही करायचे. आता जे मी हळकुंडाचे तुकडे केले होते आपल्या याच्या खलबत्त्यामध्ये, तर ते मी इथं परत वाटून घेतले ते पाट्यावरती. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी वाटून झाल्यात. आणि हा मसाला असा जास्त पावडरी टेक्स्चरचा नसतो, थोडासा जाडसर असतो. सगळा मसाला तुम्ही मिक्सरवरती सुद्धा वाटू शकता. आणि हळकुंड आणि खडा हिंगाच्या ऐवजी तुम्ही आपली हळद आणि हिंग पावडर सुद्धा वापरू शकता. तर आपला मसाला वाटत असतानाच ना, मी तेल देखील तापायला ठेवलं होतं आणि साधारण मी अर्धा लिटर तेल आत्ता तापायला ठेवलं आहे. आणि दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा आपल्याला तेल वापरायचं आहे. तर हे तेल कडकडीत तापलं होतं, त्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जी करपते आणि त्याचा वास देखील येतो, पण तुम्ही घाबरू नका, ते अतिशय चवदार लागतं. इकडे माझ्या कैऱ्या देखील सुकल्या होत्या, तर त्या सुकलेल्या कैऱ्या मी एकदा चेक केला की व्यवस्थित ड्राय झाल्यात का, आणि त्या छान अशा ड्राय झाल्या होत्या. सो मी त्या एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतल्या, कारण की याच पातेल्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आणि सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या. इथे आपले सगळे मसाले पण तयार होते आणि हे तेल एकदम कोमट झालं होतं, म्हणजे याच्यामध्ये आपण आरामात बोट घालू शकत होतो. इथे मी थोडंसं हिंग पावडर परत ॲड केली आहे. आणि जे काय आपण वाटलेले कोरडे मसाले आहेत ते आपण या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर एका पाठोपाठ एक सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि एक गोष्ट टाकली ना की छान असं हलवत राहायचं त्याला, म्हणजे सगळे पदार्थ कसे व्यवस्थित मिक्स होऊन जातात. एकदमच सगळं टाकायला जाऊ नका, थोड्या प्रमाणामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही लोणच्याची रेसिपी ना आमच्या घरात खूप वर्षापासून बनवली जाते आणि एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला असं येता थोडेफार ट्रान्झिशन पण झालेत त्याच्यामध्ये, पण अगदी परफेक्ट आहे. आणि ह्या लोणच्याची चव खरंच खूप छान लागते, एकदम आपलं घरगुती नॉस्टॅल्जिक टाईपवाली टेस्ट असते याची. विकतच्या लोणच्यापेक्षा खूप डिफरंट अशी टेस्ट येते याची. सो तुम्ही हे लोणचं तुमच्या घरी ट्राय करून बघू शकता. आणि तुम्हाला हवं असेल तर मी डिटेलमध्ये अजून कुठले पदार्थ किती वजनात घेतलेत वगैरे ते डिस्क्रिप्शनमध्ये ॲड ऑन करून देईल. तुम्हाला तसं हवं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. तर इथे माझ्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ॲड करून झाल्यात. आता आपण लास्टला याच्यामध्ये मोहरीची डाळ ॲड करणार आहे आणि मीठ. तर मीठ इथे आपल्याला भरपूर घ्यायचं आहे, तुमच्या अंदाजाने चवीनुसार तुम्ही मीठ घ्या.
या मीठ टाकताना ही पण काळजी घ्या की आपण आदल्या दिवशी जेव्हा कैरीच्या फोडींना मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये किती मीठ टाकलंय. फोडी थोडेसे टेस्ट करून बघा की त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये मीठ आपल्याला चवीला लागते. तर त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकून घ्यायचं इथे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता लास्टला मी याच्यामध्ये मोहरीची डाळसुद्धा ॲड करते. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, त्यामुळे मी सध्या असंच शूट करते. पण मी लवकरच ट्रायपॉडसुद्धा घेईल आणि व्यवस्थित शूट करून दाखवेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर आता ह्या ज्या पातेल्यामध्ये आपण कैरीच्या फोडी ठेवल्या होत्या ना, त्यांना हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मला इथं खिडकी आणि ते जे आंब्याचं झाड आहे ते सारखंच अट्रॅक्ट करत असतं किचनमध्ये असताना, सो माझं लक्ष जातं तिकडे. तेवढं अवॉइड करा. आणि आता ह्या कैरीच्या फोडी व्यवस्थित आपण एका चिनी मातीच्या भांड्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. शक्यतो काचेची बरणी किंवा भांडंच वापरावं. आणि इथे नंतर मी परत एक 1.5 लिटर तेल गरम केलं होतं आणि एकदम थंड करून घेतलेलं आणि तेच तेल ह्या फोडींवरती ओतून व्यवस्थित हलवून घेतलं. आपलं हे लोणचं वर्षभर आरामात टिकतं. एक 15 दिवस मुरल्यानंतर ते खायला तयार होतं आणि तयार झाल्यानंतर सुद्धा मी त्याचा तुम्हाला टेस्ट कशी झाली आहे आणि टेक्स्चर काय आहे ते तुम्हाला नक्की शेअर करेल. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लाईफ विथ सायलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.